श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हा पाडवा सुख समृद्धी आनंद ऐश्वर्यात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू नववर्षातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा। गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात साजरा केला जातो। या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत असते। याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असते। गुढीपाडवा म्हणजे वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो। गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामं करण्यास व्यवसाय करण्यास सुरुवात करत असतात, कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात। गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची प्रॉपर्टींची सुद्धा खरेदी केली जाते। त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला अतिशय महत्त्व आहे। मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली आणि तितके सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत। हे उपाय केल्याने घराची बरकत होत असते, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येत असते। घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते। तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केले तर त्यामुळे तुम्हाला धनधान्यात बरकत होईल, पैसा कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगलं राहील। तर हे उपाय कोणते करायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया। गुढीपाडव्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते, रोगराई आजारपण निघून जातं। तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावेत। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची अंगणाची साफसफाई करावी, त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये म्हणजेच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे। या पाण्याने स्नान केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात, शरीर शुद्धीकरण होत असते। जे लोक आजारी असतात, ज्यांची तब्येत वारंवार बिघडत असते, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा। त्यामुळे पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून आवर्जून स्नान करावे। गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपणा सर्वांनाही माहीत असेलच की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते, त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो, म्हणजेच त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळू लागते। तुम्हाला तुमच्या घरात योग्य मान सन्मान मिळत नसेल किंवा समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या। सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा। हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्यय नमः यापैकी एक मंत्राचा आपण नक्की जप करावा। हा जप कमीत कमी 7 वेळा करावा। याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो। त्याचप्रमाणे जे लोक समाजकार्यात आहेत, राजकारणात आहेत, त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा। गुढीपाडव्याच्या दिवशी जी आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरताना या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधलेली होती तर ती कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत। आपली जी तिजोरी असते, आपण जिथे पैसे दागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पाने जर आपण तिजोरीमध्ये ठेवली किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाच्या निगेटिव्हचा नाश होतो,
त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश होत असते आणि अशा ठिकाणी गरिबी, दरिद्रता आणि अलक्ष्मी टिकत नाही। त्यामुळे आवर्जून कडुलिंबाची पानेही या ठिकाणी ठेवावीत। यामुळे त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणे सुद्धा ठेवावीत। म्हणजेच तुम्ही 1 रुपयाचे नाणे ठेवू शकता, 2 रुपयाचे नाणे ठेवू शकता किंवा 5 रुपयाचे नाणे सुद्धा ठेवू शकता। वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी ठेवायची आहेत, जिथे आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत। वाहते पाणी नसेल तर तुम्ही एखाद्या पवित्र झाडाखाली आपण ही पाने टाकू शकता आणि ही नाणी जी आहे त्यांचा पुनर्वापर करू शकता। आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा। ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागेल आणि पैशामध्ये वाढसुद्धा होईल। कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागेल। अत्यंत सात्विक असा उपाय आहे, तुम्ही हा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल। ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये, पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पाने ठेवली आहेत, अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानंही आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवायची आहेत, जिथे आपण धान्य साठवतो। म्हणजेच गहू असेल, तांदूळ असेल किंवा बाजरी, मका अशा कोणत्याही धान्य ठेवण्याच्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा, ज्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते। यामुळे धनधान्य कधीच कमी पडत नाही, घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही, सोबतच घरातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं। ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात, कलह होत असतात, ज्या घरामध्ये सुख शांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी आपल्याला करायचा आहे। तर गुढी उतरल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधलेली असते, ती साखरेची गाठी घरातील सर्व लहान मुलांना गळ्यामध्ये घालायला द्यायची आहे आणि त्यांना घरभर फिरून द्यायचं आहे। जी मुलं जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे। यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होत असते, प्रेम स्नेह वाढीस लागतो, घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होत असते। आपल्या घराची बरकत होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय आहे, तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो, तर गुढी उतरल्यानंतर आपण या तांब्या किंवा पेल्यामध्ये थोडेसे धान्य भरायचे आहे। मग तुम्ही गहू किंवा तांदूळ भरू शकता, 1 हळकुंड टाकायचे आहे आणि सोबतच 2 नाणी टाकायची आहेत। असा हा कलश आपल्याला कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा गरीब व्यक्तीला दान करायचा आहे किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन हा कलश ठेवायचा आहे। यामुळे घरातील प्रगती होत असते, घरातील धनधान्य किंवा पैसा, वैभव, मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत असतात। त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधत असतो, तर ही साडी घरातील सौभाग्यवतीने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी। या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावा, अन्नपूर्णा देवीची यथासांग पूजा करावी आणि विविध पदार्थ, फळे घरातील बनवलेल्या स्वयंपाक देवीला अर्पण करावा।
असं महिनाभर करावं। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी रांगोळी काढण्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीसमोर रांगोळी करावी, त्याचप्रमाणे देवासमोर रांगोळी काढावी, चांगल्या कामाचा संकल्प करावा व तो पूर्णत्वाला न्यावा। हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा। त्याचबरोबर गुढी उभारते वेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभारावी। या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेला देखील अत्यंत महत्त्व आहे, म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन घ्या, सूर्याला अर्घ्य अर्पण करा। अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय आपल्याला करून पाहायचे आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे। हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।